नमस्कार. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. वाल्मिक कराडला जेव्हा केस सत्र न्यायालयामध्ये दाखल केलं त्यावेळी त्याचा एक फोटो समोर आला, ज्यामध्ये विस्कटलेले केस, वाढलेली दाढी असा वाल्मिक कराडचा लूक पाहायला मिळाला. आलिशान आयुष्य जगणाऱ्या ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रूपडं कसं पालटलं हे दर्शवणारी त्याची देहबोली दिसून आली. त्यामुळे एरवी टापटीप राहणाऱ्या वाल्मिक कराडचा लूक चर्चेचा विषय ठरतोय. गेल्या 14 दिवस कराडला बीडच्या शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं. या 14 दिवसांत वाल्मिक कराडची अवस्था चांगलीच ढासळली आहे आणि आता पुन्हा कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा मिळालेली आहे. अण्णा बोलतो, अण्णांनी सांगितलं, अण्णांचा फोन आहे या नावाने बीडमध्ये वाल्मिक कराडची दहशत होती. पण 14 दिवस पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मिकचा पिकलेली दाढी, सुजलेले डोळे आणि पडलेला चेहरा असा अवतार सगळ्यांनी पाहिला. त्यामुळे काय होतास तू, काय झालास तू याप्रमाणे वाल्मिक कराडची अवस्था झाल्याचं पाहायला मिळालं. वाल्मिक कराडने 31 डिसेंबरला पुण्यामध्ये सीआयडीच्या कार्यालयामध्ये जाऊन आत्मसमर्पण केलं होतं. त्यानंतर त्याला केजमध्ये आणण्यात आलं होतं. या ठिकाणी सत्र न्यायालयाने वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली होती. वाल्मिक कराडची 14 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर केज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं. त्याचवेळी 14 दिवसांनंतर वाल्मिक कराडचं बदललेलं रूप पाहायला मिळालं. कराडवरची अजून कायदेशीर कारवाई ही संपलेली नाहीये. त्याच्यावर मकोका लागला असून आता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा मिळालेली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर गंभीर आरोप करण्यात आले. त्याच्यावर सध्या फक्त खंडणीचा गुन्हा दाखल असला तरी कराडच्या सांगण्यावरूनच संतोष देशमुख यांना ठार मारण्यात आल्याचा आरोप आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि आवादा कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड हा महिनाभर लपून बसला होता. बीड, नागपूर, उज्जैन असा प्रवास करत तो पुण्यामध्ये लपून बसला आणि 31 डिसेंबर 2024 ला नाट्यमयरित्या सीआयडीला शरण आला. त्यानंतर 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. त्यानंतर केज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि आता 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशी वाल्मिक कराडचं आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये फोनवर संभाषण झालं होतं. या तिन्ही आरोपींमध्ये 10 मिनिटं चर्चा झाली असा दावा एसआयटीनं केलाय. सरकारी वकिलांनी वाल्मिक कराडवर यादी दाखल केलेल्या विविध गुन्ह्यांची माहिती कोर्टामध्ये सादर केली आणि त्याच आधारावर वाल्मिक कराडवर मकोका लावल्याचं स्पष्ट केलं. वाल्मिक कराडची आधीची पार्श्वभूमी आपण जर बघितली तर त्याची घरची परिस्थिती हलाखीची होती. परळी तालुक्यातील पांगरी हे त्याचं मूळ गाव. त्याने 10वी पर्यंत कसबसं शिक्षण घेतलं. पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी तो परळीत आला. पैसे मिळवण्यासाठी त्याची कसरत सुरू होती. त्यासाठी तो परळीतून भाड्याने व्हीसीआर आणायचा आणि गावच्या यात्रेत सिनेमे दाखवायचा. त्यासाठी तो तिकिटाचे पैसेही घ्यायचा. हे सर्व सुरू असतानाच वाल्मिक दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू असलेल्या फुलचंद कराड यांच्या संपर्कात आला. फुलचंद कराड यांनी गोपीनाथ मुंडेंच्या घरी वाल्मिकला घरगडी म्हणून कामाला ठेवलं. हळूहळू त्याने गोपीनाथ मुंडेंचा विश्वास संपादन केला. पुढे त्याला परळीमधील थर्मल प्लांटमध्ये कंत्राट मिळू लागली. कराडच्या पाठीशी मुंडेंचं नाव जोडलं असल्यामुळे परळीत हळूहळू त्याचा प्रभाव वाढू लागला होता. गोपीनाथ मुंडेंसाठी काम करताना वाल्मिक गोपीनाथ मुंडेंचे बंधू पंडित अण्णा मुंडे यांच्याही संपर्कात आला. पंडित अण्णांचा मुलगा धनंजय मुंडे यांच्याशी वाल्मिकचा संबंध वाढला. हळूहळू त्यांच्यात घट्ट मैत्री झाली. धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंची साथ सोडल्यानंतरही वाल्मिकनं धनंजय मुंडेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला. मुंडे घराण्याचं नाव पाठीशी असल्यामुळे परळीच्या राजकारणामध्ये सुद्धा त्याचा दबदबा वाढू लागला. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची मैत्री वाढू लागली.
गेल्या 10 वर्षात बीडच्या राजकारणात धनंजय मुंडेंचा दबदबा वाढला, त्यामुळे वाल्मिक कराडचंही वर्चस्व वाढू लागलं. त्यामुळे बीड जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी कोण असावा याचेही निर्णय वाल्मिकच्या मर्जीनं होऊ लागले होते, अशी चर्चा आहे. पण 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराड असल्याचा त्याच्यावर आरोप झाला. यासह कराडवर बेकायदेशीररित्या कोट्यवधींची संपत्ती जमवल्याचा आणि विविध ठिकाणी खून, दरोडा अशा स्वरूपातील गुन्हे दाखल असल्याचा आरोप आहे. सध्या वाल्मिक कराडचा पाय खोलात जात असल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळे काय होतास तू, काय झालास तू, ही परिस्थिती वाल्मिक कराडची झाल्याचं पाहायला मिळतंय. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.